Hello friends, welcome back. In this video we are going to solve another problem of not for profit concern, problem number 9 in your book, that is page number 119. Problem number 9, unsolved problem. Let's read the problem. Given below is receipt and payment account for the Vithai Mahila Mandal Pandharpur for the year ending 31st March 18. You have to prepare income and expenditure account for the year ended 31st March 18 and also balance sheet as on that date. You have to required to prepare income and expenditure account. First account, income and expenditure account, and another balance sheet for final account of Vithai Mahila Mandal Pandharpur. They have given us a receipt and payment account for the year ending 31st March 18. Receipt side, that is debit side, we will post towards income and liability. Another side, that is payment, we will transfer towards expenditure and asset. Let's read receipt side. To balance brought down, that is opening balance of cash in hand, cash at bank. हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि ओपनिंग बॅलन्स आपण घेणार नाही कारण त्याचा क्लोजिंग बॅलन्स ऑलरेडी आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यामुळे ओपनिंग बॅलन्स आपण या ठिकाणी कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक घेणार नाही. देअरफॉर ओपनिंग बॅलन्स कॅन्सल्ड, क्रॉस मार्क केला आहे आपण. नेक्स्ट, टू एंट्रन्स फीज रेव्हेन्यू इन्कम, देअरफॉर इन्कम साइड. सबस्क्रिप्शन ऑल्सो रेव्हेन्यू इन्कम, देअरफॉर इन्कम साइड. and another miscellaneous receipts also income side, so income side. Payment, expenditure and asset side. Stationery or expenditure, revenue expenditure. Buy repairs to furniture, repairs revenue expenditure. Purchase of furniture नाही म्हटलं आहे. फर्निचर परचेस केलं असतं तर आपल्याला ॲसेटला घेतलं असतं, पण हे फर्निचरचा रिपेअर्सचा खर्च आहे, दॅट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रिपेअर्स, देअरफॉर expenditure. Rent also revenue expenditure. Salaries expenditure. Miscellaneous expenses expenditure. And by balance carried down, that is closing balance of cash in hand and cash at bank, both are transferred towards asset side. हा closing balance घेणार आपण. ओपनिंग बॅलन्स हे सगळे रिसिप्ट आणि हे पेमेंट्स मायनस होऊन आपल्याला क्लोजिंग बॅलन्स ऑलरेडी मिळालेला आहे आणि म्हणून आपण ओपनिंग विचारात घेत नाही. Information, that is adjustment number first. Capital fund on 1/4/17 was 90,000. कॅपिटल फंड तुम्हाला दिला आहे, ओपनिंग कॅपिटल फंड आहे आणि हा आपल्याला घ्यायला लागेल. क्लोजिंग काढण्यासाठी ओपनिंग गरजेचं आहे, त्याच्यामुळे कॅपिटल फंड अवेलेबल झाला आणि जो आपण घेतो लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲडजस्टमेंट्स ऑफ सबस्क्रिप्शन, देअरफॉर स्टार मार्क टू सबस्क्रिप्शन, 1 स्टार मार्क. एंट्रान्स फीज आर टू बी कॅपिटलाइज, एंट्रान्स फीला आपण स्टार मार्क करणार आहोत. रेंट पेड इन्क्लूड्स 800 पेड फॉर एप्रिल 18, देअरफॉर रेंटला सुद्धा आपण स्टार मार्क करणार आहोत. आणि नंबर 5, दे हॅव फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1/4/17, 1/4/17ला ओपनिंग बॅलन्स आहेत. कशाचे? ॲसेट अँड लायबिलिटीज. ह्याचीसुद्धा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला काढायला लागतील आणि म्हणून हे ओपनिंग बॅलन्स आपण सुरुवातीला घेणार आहोत. कोणकोणते आहेत बघा. ॲसेट दिला आहेत, फर्निचर ॲसेट साईडला घेणार आपण, बिल्डिंग्स ॲसेट, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्स आपले काय असते? लायबिलिटी असते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी. ठीक आहे, आपण त्यांना स्टार मार्क केलं या ठिकाणी. जे ॲडजस्टमेंट आहेत त्यांना एंट्रन्स फीला स्टार मार्क केलं, सबस्क्रिप्शन स्टार मार्क, रेंट स्टार मार्क. ह्या ॲडजस्टमेंट आपल्याला करायच्या आहेत. आता सेकंड स्टेप, पोस्ट देम इंटू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. ऑलरेडी आपण प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 9. ब्लू पेनमध्ये जे आहे ते अर्थातच आपलं काय असणार आहे? पोस्टिंग आहे, आणि रेड पेनमध्ये आपण जे केलं आहे ते अर्थातच ॲडजस्टमेंट असणार आहे. प्रिपेअर करून घेतलं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रॉब्लेम नंबर 9 इन द बुक्स ऑफ विठाई महिला मंडळ पंढरपूर. फर्स्ट आपण प्रिपेअर केलं आहे बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 18, डेबिट साईड एक्सपेंडिचर, इनर आउटर कॉलम इन्कम साईड, इनर आउटर कॉलम क्रेडिट साईड झाली आपली. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 18, लायबिलिटी साईड, ॲसेट साईड आपण प्रिपेअर करून घेतले. आता आपण पोस्ट करूया 1 by 1. सुरुवातीला रिसिप्ट साईड आपल्याकडे अवेलेबल आहे. रिसिप्ट साईड खाली करूया आपण. रिसिप्ट साईडला तिन्ही इन्कम आहेत, एंट्रान्स फीज, सबस्क्रिप्शन आणि
मिसलेनियस रिसिप्ट ते आपण काय करूया इन्कम साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला इन्कम साईडला आपण घेतलं बाय एंट्रान्स फीज इनर कॉलम कारण त्याला आपण स्टार मार्क केला ॲडजस्टमेंट आहे स्पेस सोडली. नेक्स्ट बाय सबस्क्रिप्शन त्यालासुद्धा ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलममध्ये आपण घेऊन ठेवलं आणि स्पेस सोडली. आणि नेक्स्ट बाय मिसलेनियस रिसिप्ट्स आउटर कॉलम त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. असे आपण तिन्ही इन्कम होते ते आपण ट्रान्सफर केले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला दॅट इज इन्कम साईड आपण ट्रान्सफर केले आहेत. ही आपली झाली रिसिप्ट साईड. आता पेमेंट साईडला बघूया. पेमेंट साईड स्टेशनरी एक्सपेंडिचर म्हणून बाय स्टेशनरी एक्सपेंडिचरला आपण घेतली टू स्टेशनरी बायचं टू या ठिकाणी होतं आहे टू स्टेशनरी 6000. इथे अमाऊंट बघा प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत 600 प्रिंट झालं आहे 95 प्रिंट झालं आहे 830 प्रिंट झालेलं आहे 1500 प्रिंट झालं आहे आणि 45 झालं आहे. देर इज प्रिंटिंग मिस्टेक देर इज 10 रिक्वायर्ड. टोटल आपली जर आपण बघितलं टॅली होत नाही आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला काय करायला लागणार आहे या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणून आपण 01 या ठिकाणी वाढवून घेतलेला आहे करेक्शन केलेलं आहे. 6000 950 8300 15000 अँड 450 ह्या अमाऊंट रॉंग प्रिंट झाल्या होत्या त्या आपण रिकरेक्ट करून घेतलेल्या आहेत प्रत्येकाच्या समोर 1-1 झिरो वाढवून. ठीक आहे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे ती आपण करेक्ट करून घेतली. देअरफॉर स्टेशनरी 6000 रिपेअर्स टू फर्निचर रिपेअर्सचा खर्च आहे रेव्हेन्यू आहे त्याच्यामुळे आपण घेतला तो अर्थ एक्सपेन्स साईडला टू रिपेअर्स टू फर्निचर 950. नेक्स्ट रेंट एक्सपेंडिचर आहे टू रेंट ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याला आतमध्ये घेतला आहे 8300 इनर कॉलममध्ये आणि स्पेस सोडली. नेक्स्ट काय बघा सॅलरीज टू सॅलरीज आउटर कॉलम त्याला ॲडजस्टमेंट नाही आउटर कॉलम. मिसलेनियस एक्सपेन्सेस टू मिसलेनियस एक्सपेन्सेस 450 आउटर कॉलम. ठीक आहे हे झाले आपले एक्सपेंडिचर आपण पोस्ट केले सगळे जे लिहिलेत आपण ते सगळे पोस्ट केले. आता काय बघा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा तुमचा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक बॅलन्स आहे तो सुद्धा आपण ट्रान्सफर करणार ॲसेट साईडला. म्हणून बॅलन्स शीटला आपण गेलो आणि ॲसेट साईडला लिहून ठेवले कॅश इन हँड कॅश ॲट बँक 1650 अँड 14000. कॅश इन हँड 1650 आणि कॅश ॲट बँक 14000. ठीक आहे असं आपण हे रिसिप्ट पेमेंट अकाउंट पोस्ट केलं. आणि आता आपण इन्फॉर्मेशनकडे जाऊया. इन्फॉर्मेशन जर आपण बघितल्या तर अर्थातच असणार आहे ती म्हणजे अर्थातच आपली फर्स्ट ओपनिंग बॅलन्स आहे ते आपण पोस्ट करून घेऊया. जे 1417ला ओपनिंग बॅलन्स आहेत जो कॅपिटल फंड आहे तो आपण काय करूया लायबिलिटी साईडला आपण पोस्ट करून घेऊया. म्हणून लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड इनर कॉलममध्ये त्याचा क्लोजिंग सापडला नाही ओपनिंग अवेलेबल झाला आणि क्लोजिंग आपल्याला शोधून काढण्यासाठी आपण ओपनिंग घेऊन ठेवणार आहोत. कॅपिटल फंड इनर कॉलम 90000 असं आपण पोस्ट केलं. अजून ओपनिंग बॅलन्स कोणते आहेत ते जरा बघूया आपण. नंबर 5ला बघा इथे दिसतोय आपल्याला दे हॅव फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1417. हे सुद्धा ओपनिंग बॅलन्स आहेत म्हणून आपण ते ओपनिंगला घेतलं. पहिलं कोणतं फर्निचर 9000 आणि बिल्डिंग 70000 हे आपले ॲसेट्स आहेत ते म्हणून मी सुरुवातीला घेतले. त्या ठिकाणी बघा कॅश इन हँड कॅश ॲट बँक क्लोजिंग बॅलन्स होता म्हणून तो खाली घेतला. इथे ओपनिंग आहे म्हणून आपण फर्निचर 9000 आणि बिल्डिंग 70000 हे आपण या ठिकाणी पोस्ट करून घेतलेले आहेत ओपनिंग बॅलन्स. तसं कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स होता घेतला हे त्याचे ओपनिंग याला कोणती ॲडजस्टमेंट नाही त्याच्यामुळे हेच त्यांचे काय झाले क्लोजिंग बॅलन्स झाले. ठीक आहे असं आपण ॲसेट ट्रान्सफर केलं. आज अजून एक लायबिलिटी आहे बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12000 ही लायबिलिटी आहे. लास्ट इयरचा बॅलन्स आहे तो करंट इयरला आपण ओपन करून घेतला आणि अर्थातच त्याच्यामध्ये आपल्याला इतर कोणते ॲडजस्टमेंट आलीच नाही त्या संदर्भात बाबा ही आउटस्टँडिंग होते ते पेड झालेत का रिपेड झालेत का त्याच्याबद्दल काही इन्फॉर्म केलं नाही आणि त्याच्यामुळे ॲज इट इज आपण लायबिलिटी साईडला लिहून ठेवणार. इट इज आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी साईडला लिहून ठेवणार आहोत 12000. ठीक आहे आता ॲडजस्टमेंट ज्या आपण पेंडिंग ठेवल्या त्यामध्ये त्या बघूया. त्यामध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4000 ॲज यू नो आउटस्टँडिंग याचा अर्थ ॲड करायचा अर्थ ते करंट इयरचं असणार आहे. आउटस्टँडिंग इन्कम आहे आपला बघा सबस्क्रिप्शन हा सबस्क्रिप्शन 19000 ऑलरेडी आपण लिहून ठेवलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4000 आहे. आता कधीचं हे तर करंट इयरचं आहे. याचा अर्थ हे सबस्क्रिप्शन रिसीव्ड व्हायचं बाकी आहे म्हणून ते आपण ॲड करणार. आउटस्टँडिंग आपण ॲड करतो. सबस्क्रिप्शन 19000 त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 4000 टोटल सबस्क्रिप्शन
23,000. याचा अर्थ वर्षभराचं ॲन्युअली सबस्क्रिप्शन किती यायला पाहिजे होतं 23,000. पैकी रिसिव्ड झालं 19,000 आणि रिसिवेबल आहे म्हणजे मिळायचं बाकी आहे 4,000 म्हणून आपण आउटस्टँडिंग ॲड करतो. हे आपल्याला माहीत आहे. ॲड इंटू सबस्क्रिप्शन. अर्थातच 19,000 सबस्क्रिप्शन मिळालं आणि 4,000 मिळायचं बाकी आहे म्हणजे येणं आहे. आणि येणं म्हटल्यानंतर कुठे द्यायला पाहिजे ॲसेट साईडला. म्हणून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इन्कम आहे आपला म्हणून तो ॲसेट साईडला आपण घेतला आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. इथे काय येतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येतात. देणं असतं आपलं म्हणून एक्सपेंडिचर. आउटस्टँडिंग असेल तर लायबिलिटी साईडला. आणि आपलं येणं आहे मिळणार आहे ते पैसे आपले म्हणून ते काय झालं ॲसेट झाला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. असे दोन इफेक्ट आपण दिले. नेक्स्ट बघा एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी आपली जी आहे ती कॅपिटलाइज झाली करायची आहे म्हणतात ते. एंट्रन्स फी आपण लिहून ठेवले इन्कम साईडला किती बघा 3,500. आणि त्यांचं म्हणणं ही रेव्हेन्यू साईड आहे ह्या ठिकाणी. तर रेव्हेन्यू रिसिप्ट नाही तर ती कोणती रिसिप्ट आहे कॅपिटल रिसिप्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्याला इथे न ठेवता ते कुठे घेऊन जायचं बॅलन्स शीटला घेऊन जा असं म्हणतात ते. म्हणून इथनं आपण त्याला काढून टाकतोय. म्हणून बाय एंट्रन्स फी 3,500 लेस कॅपिटलाइज. किती सांगितलं नाही याचा अर्थ 100% पूर्णच्या पूर्ण काढा म्हणता येते. म्हणून आपण काय केलं लेस कॅपिटलाइज केले 3,500 लेस 3,500 आउटर कॉलममध्ये डॅश दाखवली किंवा नील त्याला म्हणतो आपण 0. याचा अर्थ एंट्रन्स फीज आपल्याकडे रेव्हेन्यू नाही आहे तर ती आपण कुठे घेऊन जाणार कॅपिटलाइज करणार आहोत. आणि म्हणून इन्कम साईडला आपण ती काढून टाकली आणि कॅपिटलाइज करा याचा अर्थ कॅपिटल फंडमध्ये ॲड करा म्हणून ॲड केलं एंट्रन्स फीज 3,500 कॅपिटल फंडमध्ये. एंट्रन्स फीमधनं लेस केलं रेव्हेन्यू तिकडनं आपण रिकामा केला आणि तो कॅपिटल फंडमध्ये ॲड केला. अशी ती ॲडजस्टमेंट प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेले आहेत. रेंट पेड इन्क्लूड्स 800 पेड फॉर एप्रिल 18. रेंट आपण जो पेड केला आहे बघा इथे टू रेंट 8,300. त्यांचं म्हणणं याच्यामध्ये 800 इन्क्लूड्स आहे. ते कधीचे आहेत एप्रिल 18. आपलं वर्ष कधी संपणार आहे बघा 31 मार्च 18. लास्ट डेट ऑफ द इयर दॅट इज 31 मार्च 18. 31 मार्च 18पर्यंतचा खर्च आणि इन्कम आपण या ठिकाणी लिहितो. आणि ह्यांचं म्हणणं ह्याच्यामध्ये 800 रुपये जे आहेत ते कधीचे आहेत एप्रिल 2018 दॅट इज फॉर द नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरचा फर्स्ट मंथ जो आहे तो तिकडचा खर्च आहे. याचा अर्थ आपण एप्रिलचा खर्च केला मार्चमध्येच म्हणजे तो आपण ॲडव्हान्स खर्च केला म्हणजेच तो काय झाला प्रिपेड झाला. म्हणून आपण प्रिपेड केले आणि प्रिपेड आपण काढून टाकतो. करंट इयरचा ॲक्च्युअल खर्च जेवढा आहे तेवढा दाखवायचा आहे आपल्याला. तो होता 7,500 आणि आपण लिहून ठेवले 8,300 ज्याच्यामध्ये 800 रुपये पुढच्या वर्षीचे आहेत नेक्स्ट मंथचे आहेत दॅट इज ॲडव्हान्स. देअरफॉर टू रेंट 8,300 लेस प्रीपेड और ॲडव्हान्स 800 नेट अमाऊंट आउटर कॉलम 7,500. ॲडव्हान्स रुपीज आपण पेमेंट केलं रेंट दिलेलं आहे ठिकाणी पेड केला आहे म्हणजे एक्स्ट्रा पैसे आपले गेले. एक्स्ट्रा पैसे म्हणजे ॲडव्हान्स गेलेत आणि ते झालं आपल्याला परत येणं झालं आणि येणं म्हटल्यानंतर तो काय झाला ॲसेट झाला. म्हणून ॲसेट साईडला प्रीपेड रेंट 800 आपण सेकंड इफेक्ट दिला. अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं आपण सगळ्या प्रकारचे ॲडजस्टमेंट पूर्ण केलेले आहेत. आता आपली लास्ट स्टेप काय असणार क्लोजिंग. क्लोज करूया. फर्स्ट अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. बोथ साईड्स आपण टोटल करून घेतो. टोटल इट बघा ही साईड का ही साईड मोठी आहे तर या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मला सापडली ही साईड लार्जर आहे 29,900 आणि ही कमी आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी अपोजिट्स झाले बघा. टोटल डेबिटची मोठी आहे म्हणजे एक्सपेंडिचर तुमचे एक्स्ट्रा आहेत टोटल आहेत 29,900. ते आपण लिहून ठेवले दोन्ही बाजूला 29,900. त्याच्यामधनं इन्कम मायनस केले म्हणजे टोटल छोटी आहे ती आपण मायनस केली. त्या ठिकाणी तुम्हाला 6,050 अमाऊंट बॅलन्स राहतो. आता हे काय झालं एक्सेस एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. आत्तापर्यंत आपण जे प्रॉब्लेम्स बघितले त्याच्यामध्ये काय होतं एक्सेस इन्कम म्हणजे तुमचा इन्कम जास्त होता एक्सपेंडिचरपेक्षा. एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर त्याला आपण काय म्हणायचो या ठिकाणी बॅलन्स आला तर सरप्लस म्हणायचो. आता मात्र अपोजिट झालं एक्सेस एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम म्हणजे खर्च जास्त आहे आणि इन्कम तुमचं कमी आहे तेव्हा त्याला आपण काय म्हणतो डेपिसिट. एक्सेस एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम देअरफॉर बाय डेपिसिट कॅरीड डाऊन किंवा अर्थात मागच्या प्रॉब्लेममध्ये किंवा आपण त्याला काय म्हणायचो फायनल अकाउंटला ट्रेडिंग कन्सर्नच्या नेट लॉस म्हणायचो. आता काय म्हणायचं या ठिकाणी आपल्याला नॉट प्रॉफिट कन्सर्न असल्यामुळे बाय डेफिसिट. इकडे आलं तर सरप्लस इकडे आलं तर डेपिसिट. एवढं आपलं लॉस नाही म्हणता येणार पण एवढी तूट आहे एवढे पैसे कमी पडत आहेत. खर्च किती झाला 29,900 29,900 आणि इन्कम ॲक्च्युअल किती आहे तर एवढा आहे आपल्याकडे 23,850 एवढाच आपल्याकडे अमाऊंट इन्कम आहे. याचा अर्थ
खर्च भागवण्यासाठी किती रुपये कमी पडत आहेत, 6050 रुपीज कमी पडत आहेत. डेफिसिट आहे, तूट आहे, उणीव आहे. ठीक आहे. जसं हे नेट लॉस सारखं आहे, नेट लॉस आपण ट्रान्सफर करायचो कॅपिटल अकाउंटला आणि लेस करायचो, तसं इथे डेफिसिटसुद्धा आपण काय करणार, लेस करणार आहोत. म्हणजे ह्या खर्चासाठी कोणता पैसा वापरायचा आहे आपल्याला, कॅपिटल फंडमधला पैसा वापरायचा आहे. आणि म्हणून आपण लेस डेफिसिट केले 6050, नेट अमाऊंट घेतली. आता 87,450 एवढा नेट बॅलन्स तुमचा असणार आहे, जो कॅपिटल फंडचा क्लोजिंग बॅलन्स आहे. कॅपिटल फंड क्लोजिंग आलं 87,450. आणि अर्थातच मग आपण काय करणार, बॅलन्स शीट टॅली करून घेणार. ही साईड 99,450 आहे आणि तेवढीच ही टोटल ह्या ठिकाणी येते. ॲसेट साईड 99,450. असा प्रॉब्लेम्स आपला हा पूर्ण झालेला आहे, टॅली झालेला आहे. ठीक आहे. एकदा बघून घेऊ शकता. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण हे पूर्ण केलं. या केसमध्ये किंवा या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डेफिसिट सापडलं, जे आपण लेस करतो कॅपिटल फंडमधून. कॅपिटल फंडचा क्लोजिंग बॅलन्स काढतो आणि मग आपली बॅलन्स शीट टॅली आहे का, अर्थातच बघत असतो. आणि ह्या ठिकाणी टॅली झाला आपला प्रॉब्लेम. ह्या ठिकाणी प्रॉब्लेम संपला. थँक्यू.